शेतकऱ्याचे ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यावरचा ॲग्रिकल्चरचा जो GST आहे तो शून्यावर त्यांनी आणला पाहिजे। आणि मी तुम्हाला शब्द देते की ऑक्टोबरमध्ये आपल्या विचाराचं सरकार येणार आहे। ते आल्यानंतर जो अर्थमंत्री होईल तो प्रत्येक GST काउन्सिलच्या मीटिंगला 100% जाईल, कारण का GST काउन्सिलच्या मीटिंगला जर तुम्ही गेला नाही तर तुम्हाला तिथे बोलायला दुसऱ्याला मिळत नाही, अधिकाऱ्याला बोलता येत नाही, फक्त मंत्र्यालाच बोलता येतं। तेव्हा महाराष्ट्राच्या वतीने जेव्हा आम्ही मागण्या करतो, निर्मलाजी मला म्हणतात तुझ्या मंत्र्याला सांग, म्हणलं माझा मंत्री मीटिंगला येत नाही, याच्यात माझी काय चूक, त्याच्यात नुकसान महाराष्ट्राचं होता। खूप गंभीर विषय, मी टीका करत नाही, तुम्ही गैरसमज करू नका त्याचा, पण हे खूप गांभीर्याने घ्यायचे विषय असतात। तुम्ही जेव्हा निवडून जाता, जबाबदारीवर असता, आम्ही खासदार म्हणून जेव्हा जातो, खूप विश्वासाच्या नात्याने तुम्ही आम्हाला मतदान करता। तुमची अपेक्षा आहे की आपल्या खासदारांनी तिथे जाऊन काहीतरी बोलावं, काहीतरी राज्य आणि देशासाठी क्रांती घडवावी, नाही तर कशाला निवडून जायचं। त्यामुळे खूप हे विषय गंभीर आहेत आणि पुढच्या काही दिवसामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आणि राज्यात आपल्याला सरकार बदलायचं आहे, कारण का भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाई आणि क्राईम हा प्रचंड या राज्यात वाढलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी एक पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र म्हणजे महाविकास आघाडीचं काम हे 2.5 वर्षात आपण सगळ्यांनी कोविडमध्येही पाहिलं। या सगळ्या बदलासाठी आपल्याला सगळ्यांना तुमचे फक्त मी पुढचे 75 ते 90 दिवस मागते, म्हणजे ऑक्टोबरमध्ये इलेक्शन लागलं तर 75 दिवस आणि नोव्हेंबरमध्ये दिवाळीमध्ये लागलं तर 90 दिवस, फक्त पुढचे 75 ते 90 दिवस मी पण घरी जाणार नाही, ना बारामतीच्या, ना पुण्याच्या, ना मुंबईचा तर भुली जाओ, कारण का सगळा वेळ जयंतरावांनी आम्हाला सांगितलं आता तुम्ही सगळ्या खासदारांसाठी आम्ही कष्ट केले, आता तुम्हारी बारी आहे। त्याच्यामुळे अमोल दादा आम्ही बॅग पॅक करून मुलांना, त्यांनी बायकोला, मी नवऱ्याला टाटा करून आलोय, सांगणार तर दिवाळीनंतरच आम्ही दोघं घरी येणार। पण तुम्ही बघा, अमोल दादांचं खरंच कौतुक केलं पाहिजे। परवा त्या क्रेनचा ॲक्सिडेंट झाला, मी त्यांना म्हणलं की अमोल दादा दौरा बदलूया, आधी तुम्ही बरे व्हा। ते म्हणले आधी लग्न कोंडाण्याचं, आधी इलेक्शन आणि नंतर आराम। त्यामुळे ते हातात स्लिंग घालून ते दुखतंय, ते हसतायत, त्याच्या मागे त्यांचा हात किती दुखतोय आणि किती औषधं घेतली आहेत हे मला माहिती आहे। त्याच्यामुळे मी खरंच अमोलदादांचं मनापासून आभार मानते आणि कौतुक करते की एवढा हातात हा एवढा मोठा प्रॉब्लेम झाला असला तरी ते स्लिंग घालून आज सगळीकडे दौरे करतायत। मध्येच जपतात हात, कारण का कार्यकर्त्यांचा उत्साह असतो, मग तो हात जपत पण भाषणातली धार काही कमी होईना माणसाची। त्यामुळे ही जी जिद्द आहे, ही लढाईची सत्यमेव जयते, ही जी लढाई अमोलदादा करतायत ही खरंच आमच्या सगळ्यांसाठी एक प्रेरणाही आहे। त्यामुळे अमोलदादांना मी विनंती करीन की उशीर बराच झालेला आहे, आमचा प्रॉब्लेम काय झाला आहे, माईक सुरू झाला ना की ती घंटी वाजल्याशिवाय बंदच होत नाही। पण आज आपल्याला जयंतरावांचंही भाषण आणि मार्गदर्शन ऐकायचं आहे। तुम्ही दोघंही, मेहबूब, सुनील, आवर्जून आज बारामतीला आला। मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून इथे स्वागत करून अमोलदादांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी। तडफदार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब। जय शिवराय। आजच्या या शिवस्वराज्य यात्रेसाठी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन ज्यांनी केलं त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, लोकसभेतल्या आमच्या गटनेत्या, महासंसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे, ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे, ते महाराष्ट्राचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब, युवकचे प्रदेश अध्यक्ष मेहबूबाई शेख, जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, विद्यार्थ्यांचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, प्रकाशप्पा मस्के, सतीश मामा कोमणे, बाबाजी जाधव, सुभाषप्पा असतील, भारतीताई असतील, स्वप्नील भैया गायकवाड असतील, स्वराजी तुपे असतील, प्रवीण भैया माने असतील, व्यासपीठावरील सगळेच मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारामती एका नवीन युगाचा आरंभ अनुभवते आहे असं प्रत्येक वेळी कानावर येतंय आणि ते धडाडीचं युवा नेतृत्व करणं, त्यांचा उल्लेख करणं मला महत्त्वाचं वाटतं, कारण
जेव्हा मनात असतं ते डोक्यात असतं तेच ओठावर येतं. ते तुमचं नाव योगेंद्रदादा पवार, व्यासपीठावरील सगळेच उपस्थित मान्यवर, खरं तर पत्रकार बांधव, शाहसाहेब तुम्हाला काय काय ऐकायचंय त्याची जरा कल्पना आहे, त्यामुळे तुम्ही लेखण्यात सरसावून बसलाय. कारण लोकसभेची जवळ निवडणूक होती तोपर्यंत आम्हाला येऊन सांगितलं जात होतं, आमच्याकडे येऊन बोललं जात होतं, मौका सबको मिलता है और वक्त सबका आता है. आणि त्यामुळे आता आम्हाला येऊन बोलण्याची ही संधी आली आहे. यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण खरं सांगतो ताई, तुम्ही जरी सांगत होतात की उशीर होतोय तरी फार काळजी नव्हती. आधी बारामतीत येत असताना खूप काळजी असायची, वेळेवर यायची, पण नंतर कळलं की आता बारामतीने घड्याळाला रामराम ठोकलाय आणि 48,000ची लीड दिली. तेव्हा म्हटलं जयंत पाटील साहेबांना, म्हटलं निवांत मधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटत भेटत जाऊ, काही हरकत नाही. तरी एका पुण्यातल्या पत्रकारांनी फोन केला होता. हा पूर्णपणे गमतीचा भाग आहे, कारण परवा काहीतरी एक स्टेटमेंट आलं होतं, म्हणजे गुलाबी गाडी असं काय काय बरेच स्टेटमेंट आले होते. गाडीवर बरंच काय काय होतं, काय गुलाबी खुणा होत्या का नव्हत्या त्या बघायला थांबलो नाही, हे प्रामाणिकपणे सांगतोय. त्यामुळे असं काही नव्हतं, पण तुमचं मनापासून अभिनंदन करायचं होतं, तुमचं मनापासून कौतुक करायचं होतं. हे कौतुक कशासाठी करायचं होतं, कारण लोकसभेच्या या निवडणुकीकडे उभ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. या उभ्या देशाचं लक्ष लागून राहिलं असताना दिल्लीच्या वर्तुळामध्ये अगदी परदेशात सुद्धा चर्चा होत होती, बारामती लोकसभा मतदारसंघाचं काय होणार. ही चर्चा फक्त उमेदवार कोण निवडून येणार यासाठी नव्हती भावांनो, ही चर्चा त्यापेक्षा फार महत्वाच्या गोष्टीसाठी होती. कारण या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मागच्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणानं कूस बदलली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची सुसंस्कृत वीण ज्यामुळे उसवली, या सगळ्याकडे महाराष्ट्राचंच नाही देशाचं लक्ष होतं की महाराष्ट्र या पद्धतीच्या दबावाच्या, फोडाफोडीच्या, गद्दारीच्या आणि धोकाधडीच्या राजकारणासमोर गुडघे टेकणार का महाराष्ट्र सह्याद्रीसारखा ताठ मानेनं उभा राहणार. आणि त्याचं प्रात्यक्षिक होणार होतं या बारामती लोकसभा मतदारसंघात. आणि तुम्ही दाखवून दिलं, महाराष्ट्र गुडघे टेकत नाही, महाराष्ट्र ताठ मानेनं उभा राहतो. आणि महाराष्ट्र ताठ मानेनं उभा राहत असताना अनेकांना असं वाटत होतं, म्हणजे मी तर पहिल्यांदा जेव्हा निवडून गेलो, मी कायम सांगतो की ताईंनी अक्षरशः लहान भावासारखी ओळख करून दिली होती. तेव्हा गांगरलो होतो पहिल्यांदा दिल्लीत गेल्यावर गांगरलो होतो, जत्रेत हरवलेल्या पोरासारखी अवस्था झालेली असती आपली. आणि नंतर कळलं दिल्लीत गेल्यानंतर एक फार महत्वाची ओळख, या तुमच्या मातीची, बारामतीची फार महत्वाची ओळख दिल्लीत आहे, देशात आहे. आणि मग कळलं की यंदाच्या लोकसभेची निवडणूक 2 वेगवेगळ्या वृत्तींमध्ये होती. बारामतीची ज्या माणसानं ओळख देशाला दिली तो माणूस, की बारामतीमुळे ज्यांना ओळख आणखी वाढवता आली ती वृत्ती, या 2 पैकी निर्णय करायचा होता. आणि तुम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पार्टीची ठामपणे उभा राहिलात, यासाठी तुमच्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक, मनापासून आभार. दुसरं कौतुक यासाठी की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही खासदार निवडून दिलात. हा, तुम्ही खासदार निवडून दिलात. बारामतीकरांना तुम्ही फक्त खासदार नाही निवडून दिला, कारण माझ्या माता भगिनींना सगळ्यात मोठा वसा आणि वारसा लाभलेला असतो तो मातृत्वाचा, कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा. मातृत्वाचा वारसा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा, कर्तृत्वाचा वारसा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचा आणि नेतृत्वाचा वारसा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा असतो. आणि हा वसा आणि वारसा घेऊन तुम्ही एक महाराष्ट्राची लेख, तुम्ही एक जिजाऊ सावित्री अहिल्याची लेख जेव्हा दिल्लीत पाठवली, तेव्हा एक कित्येक आयांचं स्वप्न आहे, माझ्या कित्येक भगिनींचं स्वप्न आहे.
म्हणजे लेकीच्या जन्माला आल्यानंतर त्या प्रत्येक लेकीचं स्वप्न असतं की एक दिवस असं काहीतरी करील की माझ्या कर्तृत्वानं माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवून दाखवील. आणि हे स्वप्न माझ्या कित्येक भगिनींच्या डोळ्यात पेरणारा खासदार म्हणजे महासंसद रत्न सुप्रियाताई सुळे यांना तुम्ही संसदेत पाठवलं. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. पण आता बारामतीकरांवर मोठी जबाबदारी, कारण माझ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियाला माहिती आहे, सगळीकडे काही योजनांचा उहापोह आहे. आधीचा टप्पा क्रॉस करू, ती लाडकी लेक एका लाडकी बहीण तर ठरवा. त्यामुळे एक फार महत्वाची गोष्ट तुम्हाला आधी ठरवावी लागेल आणि ती म्हणजे ज्या योजनांचा आत्ता धिंडोरा पिटतोय, बारामतीकरांपेक्षा चांगली या योजनेची फोड कुणीच करू शकत नाही. आता काय सुरू झालंय? लाडकी बहीण बरोबर. आता मला सगळ्या भावांनी सांगा, 9 वर्ष भाऊ रोज दारावून जातो, कधीच वळत नाही, आणि अचानक भाऊ जर दारात आला न म्हणाला रक्षाबंधन करतो, ओवाळणी घाल, भावांनी सांगावं बहीण काय करत, आणि बहिणींनी सांगावं अशा वेळी काय करा. आणि मग 9 वर्ष ज्यांची आठवण झाली नाही त्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहीण लाडकी नव्हती आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही जर परिस्थिती येत असेल तर मग काय डोळ्यासमोर ठेवून कोण निर्णय घेतय हे पाहिलं पाहिजे. कारण अनेक जण म्हणतात कशासाठी, तर विकासासाठी लोक जातात. विकासासाठी आपण काय मागतो, बरोबर. आता ताईंनी सांगितलं, अर्थसंकल्पाच्या संदर्भात सांगितलं, जीएसटी काउन्सिलच्या संदर्भात सांगितलं. पौर्णिमाताई, आम्हाला एक दराऱ्यातला आवाज ऐकायची सवय होती महाराष्ट्राला. म्हणजे मागे बारामतीकरांना कदाचित आठवत असेल, शेतकरी आक्रोश मोर्चाच्या वेळी आलो होतो तेव्हा गोष्ट सांगितली होती, ती तुम्ही चांगली लक्षात ठेवली, त्याबद्दल धन्यवाद. पण अडचण अशी झाली की जो दराऱ्याचा आवाज होता ताई, वाघाच्या आवाजाचं मांजरीचं म्याव झालं का काय असं कळेना झालंय. आणि त्यामुळं महाराष्ट्राला बिहार आणि आंध्र प्रदेशच्या नंतर निधीच्या वाटपामध्ये उभं राहावं लागतंय. आणि म्हणून शिवस्वराज्य यात्रा काढावी लागते. ती का काढावी लागते, तर हा महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा ताठमानेनं उभा करण्यासाठी काढावी लागते. कारण जेव्हा कुठल्या तरी दबावापोटी, कुठल्या तरी भीतीपोटी आणि फक्त स्वतःची कातडी बचावण्यासाठी जेव्हा लोक कुणाच्या मांडीवर जाऊन बसतात, तेव्हा नजरेला नजर भिडवून विचारता येत नाही की माझ्या महाराष्ट्राचा हक्क कुठे आहे, विचारता येत नाही माझ्या तरुणाचा हक्क कुठे आहे, विचारता येत नाही माझ्या माता भगिनींचा हक्क कुठे आहे. जे काय दिलं जातं ना ते फक्त पदरात पडलंय म्हणून पवित्र मानावं लागतं. ही परिस्थिती आपल्याला बदलायची, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणूनच जाता जाता फक्त एवढंच सांगतो, तुम्ही बारामतीकरांनी दाखवून दिले आणि आता येणाऱ्या विधानसभेमध्ये फार मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर. जाहीर करायचं. त्यासाठी काय करायचं तेवढं फक्त लक्षात घ्या. बारकाईने आहे का, किती बी दमदाटी केली, आले ना फोन बिन, किती बी दमदाटी केली तरी लोक आता बदत नाही. बघतोस तुला बघून घेतो, स्वाभिमानाला आमच्या खपत नाही. किती बी दमदाटी केली तरी लोक आता बदत नाहीत. बघतोस तुला बघून घेतो, स्वाभिमानाला आमच्या खपत नाही. वस्तू चोरली रंग बदलला, वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही. स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते पटत नाही. घड्याळ जरी चोरलं तुम्ही, घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे. घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे. जॅकेट घाला, योजना काढा, हवा फक्त
फक्त पवार साहेबांची आहे, हवा फक्त पवार साहेबांची आहे. आणि म्हणूनच गड्यांनो लक्षात ठेवा, ही जबाबदारी फक्त विधानसभेची नाही. लोक सांगतील, लोक येतील, प्रचार करतील, म्हणतील लोकसभा तो सिर्फ झाकी, ती विधानसभा अभी बाकी आहे. वस्तादाला एवढं साधं समजू नका. वस्तादासाठी विधानसभा सिर्फ झाकी आहे. एकदा महाराष्ट्र वस्तादाच्या पाठीमागे उभा करा. ज्यांच्या मांडीवर जाऊन बसलेत ना, ते दिल्लीचं सरकार नाही गदा गदा हलवलं ना तर बघा. आणि म्हणून या विधानसभेला भावांनो लक्षात ठेवा, या विधानसभेला लक्षात ठेवा, तुमच्या माझ्या आयुष्याच्या भविष्याच्या नशिबाच्या सातबाऱ्यावर एक नाव आहे, त्याचं नाव आहे शरद पवार. ज्या माणसानं आपली जिरायती शेती बागायती केली, ज्या माणसानं आपल्या दारात दुचाकीच्या ऐवजी 4 चाकी आली, ज्या माणसामुळे आपली सपराची घरं स्लॅबची झाली, ते नाव आज महाराष्ट्राच्या काळजावर कोरलंय. आणि म्हणून लक्षात कायम ठेवायचं, काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं, त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख म्हणून व्हायचं असतं. आणि जेव्हा या सुरकुतलेल्या चेहऱ्यानं डोळे मिचकावीत, जेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री हसतो, तेव्हा दिल्लीतल्या सरकारलाही घाम फुटतो. त्यामुळे ट्रेलर महाराष्ट्राची विधानसभा सिर्फ झाकी आहे. आणि त्यानंतर केंद्रात सुद्धा आपलंच सरकार आणणं बाकी आहे. आणि तेवढी ताकद आणण्यासाठी वस्ताद सक्षम आहे, या तुमच्या सगळ्यांची खात्री आहे. म्हणूनच ही विनंती करतो, या विचारानं हे शिवस्वराज्य आणण्यासाठी. आणि आतापर्यंत फक्त म्हणत होतो हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, पण आता गेल्या काही वर्षात बघितलं तर महाराष्ट्रातून जाणारे नेते गुडघे टेकून कोर्निसात करतात. आता दिल्लीच्या सरकारला नजरेला नजर भिडवणारं सरकार महाराष्ट्रात आणायचंय, त्यासाठी कंबर कुसा. कारण बारामतीनी जर करामत केली तर भले भले तोंडात बोट घालतात, आणि ती करामत तुम्ही कराल एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद कोल्हे साहेब. यानंतर आपण बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या काही पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करत आहोत. या ठिकाणी श्री अश्विन प्रसाद साबळे यांची आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी नेमणूक करत आहोत. त्यांना मी विनंती करतो, अश्विन प्रसाद साबळे आपण पुढे यायचं आहे. जयंत पाटलांच्या हस्ते त्यांची नियुक्ती होत आहे. त्यानंतर अनिल शिवाजी गुणवरे यांची बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती होत आहे. त्यानंतर शरद वसंतराव धुमाळ यांची बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सेवा दल अध्यक्षपदी नेमणूक होत आहे. यानंतर वैभव सुयश संदीप सोरटे यांची सोशल मीडिया प्रसिद्ध प्रमुखपदी नेमणूक होत आहे. श्री श्याम बबन लाड सोशल मीडियाच्या उपाध्यक्षपदी. त्यानंतर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस म्हणून या ठिकाणी निर्मला दत्तात्रय केंगार यांची आपण नियुक्ती करत आहोत. त्यानंतर विजय सदाशिव कांबळे यांची तालुका उपाध्यक्ष सामाजिक न्याय पदावरती नियुक्ती करत आहोत. त्यानंतर सारिका सुभाष सूर्यवंशी यांची सरचिटणीसपदी या ठिकाणी नियुक्ती करत आहोत. त्यानंतर आरती शंकर गव्हाळे शेंडगे यांची बारामती शहर अध्यक्षपदी त्यांची या ठिकाणी आपण नियुक्ती करत आहोत. या ठिकाणी पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण या ठिकाणी काही कार्यकर्त्यांच्या नेमणुका केलेल्या आहेत. त्यांच्या पुढील कार्याशी शुभेच्छा. कोण? सारिका सूर्यवंशी
यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करत आहोत. यानंतर ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्र नव्हे तर देशभर केला असे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांना मी विनंती करतो आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. आपल्या सर्वांच्या लाडक्या खासदार सुप्रियाताई, डॉक्टर अमोल कोल्हे, जगन्नाथ बापू शेवाळे, आपले युवा नेते युगेंद्र पवार, मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, यशवंत गोसावी, प्रकाश मस्के, प्रवीण माने, महारुद्र पाटील, संदीप गुजर, भारतीताई शेवाळे, सुभाष ढोले, बी.डी. गायकवाड, बाबासाहेब जाधव, राजू जानकर, स्वप्नील गायकवाड, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि मगासपासून 5 वाजल्यापासून इथं बसलेले आपण सगळे 4 वाजल्यापासून इथं बसलेले आपण सर्व बारामती विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्ते, नागरिक आणि बंधू भगिनींनो, आता 9 वाजलेले आहेत. त्यामुळं जास्त तुमची उत्सुकता ताणण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. विधानसभेच्या निवडणुका आज 3 महिन्याच्या आत होतील. लोकसभेला तुमचं अभिनंदन बारामतीचं करायला पाहिजे की तुम्ही प्रचंड मताधिक्य सुप्रियाताईंना दिलं. तुम्ही सगळे होता म्हणून हे शक्य झालं. प्रचंड तणाव असताना, प्रचंड तुमच्यावर प्रभाव असताना तुम्ही त्यातून बाहेर आला आणि खऱ्याला खरं म्हणण्याची दानत बारामतीनं ठेवली आणि म्हणून सुप्रियाताईंचा विजय झाला. आज आपल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर परिस्थिती महाराष्ट्रातली बरीच बदललेली आहे. बदललेल्या परिस्थितीत सामान्य माणसालाही वाटायला लागले की हे महाराष्ट्राचं सरकार जाणार. सत्तेत बसणाऱ्यांनाही वाटायला लागले की आता आपलं काही खरं नाही. म्हणून तिजोरीचं दार काढून ठेवलेलं आहे आणि दिसेल त्याला घोषणा करण्याचं काम चालू केलेलं आहे. जे अनेक वर्ष कधी केलं नाही ते यावर्षी चालू झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणाल ते, मी काल 2 ठिकाणी सांगितलं की तुम्ही जर चंद्र मागितला तर तो चंद्रही द्यायची तयारी ठेवतील. कारण लाडकी खुर्ची आहे आणि लाडक्या खुर्चीसाठी पडेल ते तुम्ही सगळे लाडके होऊ शकता. जर ती खुर्ची मला लाडकी असेल तर काहीही मी त्याला तयार आहे, कारण सत्ता जाईल हे लोकसभेत लक्षात आलंय. पण मित्रांनो, विधानसभेत लोकसभेपेक्षा अधिक वेगळे आराखडे असतात. विधानसभा आपल्याला अधिक काळजीपूर्वक लढवली पाहिजे. समोरच्यांच्याकडे प्रचंड साधनं संपत्ती आहे, त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात बंडखोरी कशी होईल, 4 जण कसे वेगळे उभे राहतील याचे आराखडे आता समोरच्या बाजूने सुरू झाले असतील. आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये काय काय करायचं याच्याविषयी आपण सगळ्यांनी थोडीशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मी कधीतरी परत येईन आणि त्याबद्दल बोलेन. कधीतरी कार्यकर्त्यांचा आपण मेळावा घेऊ, त्यावेळी बोलू. खरं म्हणजे आज आम्हाला पोहोचायलाच उशीर झाला आणि त्यामुळं थोडंसं आज आपल्याला उशीर झाल्यामुळं आम्ही तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा आम्ही सुरू केलेली आहे. शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन यात्रा सुरू झालेली आहे. आजचा 3रा दिवस आहे आणि 4था दिवस आहे, मला वाटतं. पहिला, दुसरा, 3रा दिवस आहे आणि सर्व ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या शिवस्वराज्य यात्रेला मिळतोय. ही शिवस्वराज्य यात्रा ही फार पूर्वी आम्ही जाहीर केलेली, मागच्या महिन्यात जाहीर केलेली.
आणि लोकसभा संपायची वाट बघत होतो, कारण डॉक्टर अमोल कोल्हेंना त्यानंतरच वेळ होता आणि म्हणून 9 तारखेला क्रांती दिनाच्या दिवशी, आदिवासी दिन जागतिक आहे, त्या दिवशी आम्ही ही यात्रा सुरू केलेली आहे. महाराष्ट्रभर 5 वर्षापूर्वी अशीच यात्रा काढली. या यात्रेचा प्रचंड फायदा मागच्या विधानसभेला झाला. लोक म्हणायची 20-22 जागा येतील, पण 54 जागा आपल्या निवडून आल्या. यावेळी तर लोकांची साथ प्रचंड आहे. त्यावेळी लोकांना वाटायचं नाही भाजपचं सरकार जाईल, पण आता मात्र महाराष्ट्राला खात्री आहे की हे भाजपचं सरकार घालवलं पाहिजे. तुम्ही सुप्रियाताईंना निवडून आणलं. 400च्या पलीकडे जाणारा वारू महाराष्ट्रात बारामतीत रोखण्याचं काम सुरू केलं आणि 240 वरच हा भाजपचा वारू थांबला. आज भारतीय जनता पक्षामध्ये राम राहिलेला नाही. तो राम पार्टी सोडून गेलेला आहे. जिथं जिथं रामाची देवळं आहेत तिथं तिथं ह्यांचा पराभव झालेला आहे. आणि त्यामुळं नीतिमत्तेनं वागलं तर देव राहतो, पण अनीतीचा पाठपुरावा सुरू केला, भ्रष्ट मार्गानं पुढे जायचं ठरवलं आणि लोकशाहीला अभिप्रेत नाहीत अशा पक्षफोडीच्या कारवाया करायला लागला की नीती देखील तुम्हाला माफ करत नाही. हा प्रमाण महाराष्ट्रात सिद्ध झालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसभेला 31 जागा जनतेने महाराष्ट्रात भाजपच्या विरोधी निवडून दिल्या. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की विधानसभेची निवडणूक 2-2.5 महिन्याने होणार आहे. आपण थोडंसं ठामपणाने या प्रचाराच्या कार्याला लागावं. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आपलं आहे. आपण सर्वांनी ताकदीनं जर काम केलं तर अशक्य गोष्ट तुम्ही शक्य करून दाखवली आहे. बारामतीत 46,000चं मताधिक्य तुम्ही मिळवलेलं आहे. 48,000, 2,000 कमी झालेले कबूल सहन होत नाहीत तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला लीडची काळजी आणि ते टिकावं असं वाटतंय. तर विधानसभेला देखील त्याच पद्धतीनं आपण काम करा. सर्वसाधारण लोकांना विचारलं तर ठराविकच नाव लोक घेतात, पण आज जाऊन कुणाला फुली मारणार याच्याविषयी लोकांचा निर्णय या मतदारसंघात पक्का असतो. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं भविष्य काळामध्ये आपण ठामपणाने निवडणूक लढायचं काम करा. तळागाळापर्यंत जाऊन बूथपर्यंत काम झालं तर विजय तुम्हाला मिळू शकतो. मला विशेष आनंद आहे की युगेंद्र दादा अलीकडे रस घ्यायला लागलेले आहेत आणि पवार साहेबांच्या लोकसभेच्या प्रचारापासून ते आता सगळीकडे फिरायला लागलेले आहेत. त्यामुळं युवकांची साथ ही मिळाली पाहिजे. उमेदवारी जाहीर करायला मी पक्षाचा प्रमुख मालक नाही आहे. मालकानं विचारून ठरवलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्या आज्ञेच्या बाहेर मी नाही आणि तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पण तरुणांना कसा पाठिंबा मिळू शकतो, तरुणांना, हे युगेंद्र दादांच्या रूपानं आज आपण सगळे गावागावात बघतोय. युगेंद्र दादा जिथं जिथं जात आहेत तिथं कार्यकर्ते उत्साहानं पुढे येत आहेत आणि सार्वजनिक जीवनामध्ये युगेंद्र दादांनी लक्ष घालायला सुरुवात केल्यापासून आपण सगळे आज त्यांना साथ द्यायला लागलेला आहात. बारामती विधानसभा मतदारसंघाचं भविष्य नव्या रक्ताकडे, नव्या हातात देण्याची उत्सुकता तुम्हा सगळ्यांना दिसते आणि त्यामुळं हे कामही तुम्ही सगळे योग्य पद्धतीनं कराल असा मला विश्वास आहे. वेळ बराच झालाय, पण विधानसभेला 2.5 महिन्याचा काळ आहे. बऱ्याच गोष्टींच्या घोषणा आता होतील. घोषणा होताना वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला प्रलोभनं दिली जातील. ज्या नव्हत्या लाडक्या त्या अचानक लाडक्या झालेल्या आहेत आणि त्यामुळं काय काय लाडकं होईल एवढंच बघायचं राहिलेलं आहे आता. त्यामुळं लाडक्यापणाची विधानसभेपर्यंत 2-2.5 महिन्याचीच मुदत आहे आणि त्यामुळं 2-2.5 महिने जे काय मिळतंय ते घ्या, आमचा काय त्याला विरोध नाही. पण ही योजना ही विचार न करता
आपलं सरकार टिकवण्यासाठी अचानक रात्री ठरलं आणि पहाटे जाहीर सकाळी उठून बजेटमध्ये घातलं. हेड पण तयार केलेलं नाही या योजनेला. त्यामुळे ही योजना यांची अल्पजीवी ठरू नये, अल्पकालीन ठरू नये, याच्यासाठी आम्हालाच आता भविष्यात आपलं सरकार आल्यावर काळजी घेतली पाहिजे. या 2-2.5 महिन्यात हे पैसे वाटतील, यांचं स्टाईलच अशी आहे, आपल्याला काय बोलायचंय आणि निघून जायचंय. हे आरक्षणाच्या बाबतीत असं म्हटलेले 2-3 आपल्याला काय बोलायचंच निघून जायचंय. त्यावेळी माईक चालू आहे अशी आठवण करून तिघातल्या एकानं दिली आणि त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला यांची स्टाईल माहिती आहे आणि म्हणून काहीही घोषणा करतील आणि ही निवडणूक काढायचा प्रयत्न करतील. पण महाराष्ट्रातला भ्रष्टाचार, महाराष्ट्रातल्या सगळ्या योजनांमध्ये केलेले घोटाळे, अशा अनेक गोष्टी पुढच्या आमच्या प्रवासात आम्ही तुमच्यासमोर मांडू. हे सरकार प्रामाणिक, पारदर्शी नाही आहे. हे सरकार सर्व मार्गाचा अवलंब करायला लागलेलं आहे आणि या सरकारने नीतिमत्ता खुंटीला टांगून ठेवलेली आहे आणि हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या विरोधात काम करतंय. आमचा नंबर गुजरातच्या खाली जो गेलेला आहे 14-15 सालानंतर, तो अजून काही वर ह्यांना आणता आला नाही. 17 प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले. तर आपले काल परवा मी एक भाषण नाशिकचं ऐकलं, 40,000 कोटीचे 2 प्रकल्प JSWचे महाराष्ट्रात आणतोय आम्ही, अशी घोषणा केली. सगळ्याचं स्वागत आहे. महाराष्ट्रात येत असेल तर आम्हाला आनंदच आहे. पण हे प्रकल्प कोणते? MOU झालाय का? त्यांना काही जमीन दिली आहे का? जमिनीचे त्यांनी पैसे भरले आहेत का? त्यांनी असं काय केलेलं आहे की ज्यामुळं आम्ही असं समजायचं महाराष्ट्रातल्या जनतेनं की हे 40,000 कोटीचे 2 प्रकल्प येणार आहे? काहीतरी हातात आलं पाहिजे आणि ते त्यांनी जर जाहीर केलं तर आम्हाला विशेष आनंद होईल. पण परिस्थिती तशी नाही आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे मी त्याच्यावर आज बोलत नाही, योग्य वेळी बोलेन. पण आज घराघरामध्ये बेकारी जी आहे महाराष्ट्रात, ती ह्यांच्या कारभारामुळे. घराघरात महागाईला तोंड देणाऱ्या आमच्या गृहिणी आहेत, त्याला कारण हे सरकार आहे. आज प्रत्येक गोष्टीवर चपलेपासून टोपीपर्यंत कर आकारणी यांनी केलेली आहे. त्या सगळ्या कर आकारण्या जर बघितल्या तर 50,000 रुपयात तुम्ही घर चालवत असाल तर 18% 9,000 ते 10,000 रुपये आपल्या खिशातून आपण सरकारला भरतो. त्यातले 1,500 आले म्हणून हुरळून जाण्याचं कारण नाही. 1,500चे 3,000 कसे होतील हे बघण्याचं काम भविष्यात आम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे आणि त्यामुळे तुम्ही काही त्याची चिंता करू नका. आज आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण आयुष्यभर पवार साहेबांना साथ दिली, नेतृत्व त्या तोडीचं होतं म्हणून साथ दिली. पवार साहेबांच्या बद्दल फक्त बारामतीतच नाही, सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशी आस्था आहे, प्रचंड असा विश्वास आहे आणि प्रचंड पाठिंबा पवार साहेबांना महाराष्ट्रात कुठेही गेलं तर आज मिळतो. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तुतारीचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये मशालीचं पण चांगलं वातावरण आहे आणि हाताची पण साथ या दोघांना आहे. त्यामुळं महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये 170 ते 175 जागांवर विजयी होईल असा आमचा विश्वास आहे. वेळ बराच झालाय, बोलण्यासारखे बरेच विषय आहेत, पण तुम्ही सुप्रियाताईंच्या सारख्या एका रणरागिणीला दिल्लीमध्ये पाठवलं आणि मागच्या आठवड्यात झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनात त्यांनी कुणाची ठेवली नाही, सगळ्यांची. म्हणजे इतक्या जोरात सुप्रियाताई तुमचं भाषण झालं की एकच नाही अनेक भाषणं झाली की ज्यामध्ये केंद्र सरकारच्या चुकांच्यावर तुम्ही बोट ठेवलं. अनेक लोक आम्हाला सांगतात की सुप्रियाताई काय भाषण करतात म्हणून. डॉक्टर अमोल कोल्हे उत्तम भाषण करतात. ते आमचा नवा बॅट्समन गेलाय बीडचा, ते तर डायरेक्ट भाषण करताना विमानतळच बीडला मागायला लागलं. आमचे बगरे सर दिंडोरीचे साधा माणूस कांद्यासाठी तोंड उघडून सरकारला जाब विचारण्याचं काम दिल्लीत करायला लागला.
निलेश लंकेला इंग्लिश येत नाही म्हणून हिणवण्याचा प्रयत्न कुणीतरी केला. पहिलं भाषण गड्यानं शपथच इंग्लिशमध्ये घेतली. पण त्यानंतर दुधाला आधारभूत किंमत मिळाली पाहिजे ही लोकसभेत मागणी निलेश लंकेनी मराठी भाषणात भाषण करताना केली. तुमच्या मनात जे आहे ते दिल्लीत जाऊन बोलण्याची पवार साहेबांचे साथीदार हे काम करतायत. तुम्हाला सगळ्यांना आम्ही जे आश्वासन महाराष्ट्रभर फिरून लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी दिलं त्याची पूर्तता करायला आमचे 8 आमदार दिल्लीमध्ये आज प्रभावीपणानं काम करतायत. 10 पैकी 8 निवडून आले. ती सातारची पण निवडून आल्यातच जमा आहे. 37,000 पिपाणीला पडले. 35,000 आपली सीट पडली. 2,000 सीट आपली गेली. आणि त्यामुळं 10 पैकी 9 जागांवर पवार साहेब प्रभाव करू शकले. आम्ही म्हणत होतो 14 जागा घेऊया, पण पवार साहेबांनी समजूतदारपणानं महाविकास आघाडी इंटॅक्ट राहावी म्हणून थोडासा त्याग करायचं ठरवलं. काही जागा काँग्रेस आणि शिवसेनेला आम्ही थोडीशी चर्चेत माघार घेऊन सोडल्या. पण सांगण्याचा मुद्दा हा की पवार साहेबांच्या मागं महाराष्ट्रभर लोक उभी राहिली. अगदी वर्ध्यापर्यंत वर्ध्याच्या उमेदवाराचा अर्ज भरायला अमर काळेचा भर उन्हात 11-12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत उन्हात मिरवणुकीत टपावर बसून साहेबांनी मिरवणुकीत त्या उमेदवाराच्या बरोबर साथ दिली आणि अर्ज भरायला गेले. सांगण्याचा मतितार्थ पवार साहेबांच्या एकदा डोक्यात बसलं की काही खरं नाही. ती जिद्द एवढी प्रचंड आहे, वयाचा काही हिशेब नाही. वयाचा काही संबंध तिथं नाही. जिद्द एवढी प्रचंड आहे की एकदा मनात घेतलं तर ते पाठ लावूनच सोडतात. त्यामुळे शहाण्या माणसांनी त्यांना डिवचू नये. एकदा जाग केलं आणि आव्हान दिलं तर जेव्हा जेव्हा आव्हान येतं तेव्हा तेव्हा पवार साहेब ठामपणानं उभा राहतात. वयाचा विषयच कधी येत नाही. आणि म्हणून असा 84 वर्षाचा योद्धा तुम्ही सगळ्यांनी आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला. तुमचे महाराष्ट्रावर बारामतीकरांचे लाख मोलाचे उपकार आहेत. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आता 2 महिन्यानं विधानसभा येतील, त्यावेळी जरा व्यवस्थित बोलायला येईन मी. आज जास्त सगळं बोलून तुमच्या डोक्याला परत दुसऱ्या बाजूने त्रास होऊ नये म्हणून मी जास्त काही बोलत नाही.